त्याला असं ब्रेड लावून इकडं 40 सेकंडसाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इकडे इंग्रेडियंट्स आणू. मेयोनीज, हे वाला सॉस आणि हे वाला सॉस. मग याला मस्त साफ करायचं आहे. मग फ्रीजमध्ये चला. इकडं आपलं हे मस्त गरम झालं आहे, पण आपण थोडंसं सेट देऊ. इकडं तुमच्यासाठी चीज शोधा. चीज नसेल तर खाली पा आणि मग ऑलिव्स घ्या. हा, हे वाले. आणि आपल्याला सोबत चीज पण मिळून गेलं इकडं. सो हाय गाईज, हे फालतू ब्रेड पिझ्झा नसतं. मग एक असं काहीतरी घेऊन घ्यायचं आहे. तुमच्या ब्रेड असे दिसायला लागेल. आपण आता या ब्रेड्सवरती पहिले सॉस लावू. टमॅटो केचप कोणता पण किसान होऊ शकतो, काय पण होऊ शकतो. काय पण बोलते, पण सांगते. काय पण बोलतो, काय पण सांगतो. असं करायचंय. याला असं स्प्रेड करायचं असतं असं. मग तुमचं कोणता पण घरातून मेयोनीज कोणता पण याचा होऊ शकतो लावायचं आहे. तर मी असं टाईपचं केलं आहे. आता आपल्याला याला असंच ठेवायचं आहे. मग आता तुमच्याकडे जर घरात असे पिझ्झा सॉस असेल तर प्लीज याला टाकायचं विसरू नका, की हेच आपलं एक छोटंसं मेन इन्ग्रेडियंट होऊ शकतो, ज्याच्याने आपला पिझ्झासारखं वाटेल. मग आपण असे मस्त असं करून ठेवणार. मग आपल्याला याच्यासाठी ऑलिव्स आणि चीज पाहिजे, जे आपण इकडून घेऊन आणणार. आता हे तुम्हाला दिसत असेल, याच्यात हे क्यूब आपण साईडला ठेवू आणि हे ऑलिव्स काढू. तुम्ही या सेफ्टीची जरा तुमच्या आईने तर बाबांची करवा. मग एक चाकू घ्यायचा आणि याच्यातून थोडेसे शोधायचे आहे. एक सेकंड. तर आपल्याला 3 ऑलिव्स भेटले आहेत. हे काम करू, अजून 1-2 घेऊन टाकू. मला मस्तपणे एक बारीकी सारखं कट करायचं आहे. तुम्हाला तुमचा चीज भेटणार. याला तुम्ही मस्त पहिले तर एक अर्ध्या भागात कट करायचं आणि मागच्या साईडला ठेवा. याचे तुम्ही मस्तपणे तुकडे करा असे, आणि याला अजून एकदा असं करून टाका. मग याचं एकच पीस असं ठेवून ठेवा. तो बोलला की याचं किचं काय करायचं. त्याला आपण फक्त सिंपल छोटे छोटे पीसेस करून
मग असं याला आपल्याला आता ओव्हनमध्ये टेस्ट स्किन like this. आता हे रेडी झालं आहे.